आणि मगाशी नाना पाटलांनी वहिनीचं आणि माझं आभार मानले। आपल्याला माहित नाही की ही जी शेतकरी कर्जमाफीचा जो विषय होता, पूर्वी अजितदादा पवार साहेब राज्याचे अर्थमंत्री होते आणि दादांच्या उपस्थितीमध्ये या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील आणि त्यावेळेचे शेतकरी संघटनेचे नेते, या सर्वांची बैठक ही मुंबईला सह्याद्री अतिथीगृहात झाली होती आणि त्याच वेळेस शेतकऱ्यांना कर्जमाफीचा निर्णय देण्याचा निर्णय हा 30 जून पूर्वी घेतला गेला होता। आज सुनेत्रा वहिनी त्यानंतर आज राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, वहिनीचे मार्गदर्शन या बाबतीमध्ये सर्वांना लाभलेले आहे। तुम्ही म्हणताल 30 जून होऊन गेली, परंतु 30 जून होऊन जरी गेली असती तर कुठली आपल्याला माहित आहे की गोष्ट करताना कर्जमाफीची जी रक्कम आहे, आपल्याला माहित आहे की पुरवणी मागण्या आपण जे सादर केलेल्या आहेत त्यामध्ये ही रक्कम पुरवणी मागण्या ज्यावेळेस मंजूर होत्या आणि मंजूर केल्यानंतर ते राज्यपालांची सही लागते, त्याप्रमाणे पुरवणी मागण्या मंजूर झाल्या, राज्यपालांची सही होईल आणि त्यात एक आता कुठली तरी पहिली एक अडचण अशी आली की जे इन्कम टॅक्स शेतकरी भरतायत त्यांची यादी सरकारने मागितलेली आहे। मला वाटतं नाना पाटील तुम्ही इन्कम टॅक्स भरत नाही ना? नाना पाटील तुम्ही शेतकरी पण इन्कम टॅक्स भरत नाही ना? भरत नाही नक्की? भरत असाल तुम्हाला कर्जमाफी मिळणार नाही, बरोबर आहे ना? त्यामुळं हे आता तो निर्णय झाला नाही तर तुम्ही करता आयटी नाही फक्त यादी मागवतोय, थोडंसं किती थोडाफार असतो पण त्याला काहीतरी रक्कम वगैरे काहीतरी केली जाईल। त्यामुळे अजिबात तुम्ही काळजी करू नका, थोडा उशीर होतोय पण कर्जमाफी ही निश्चित प्रकारे बदलून आता